चला बघा पंच हबीबभाई या मॅच साठी आपण अंपायर दोन पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये प्लीज. मी राजन गुप्ता आणि त्यांच्यासोबत कोणी असेल तरी पंचाच्या भूमिकेत जायचं प्लीज. हबीब भाई आप कहीं पे उभरे भी होंगे, समालोचन कक्ष में आ जाओ प्लीज जरा. बघा समालोचन कक्षाच्या बाजूला जे काही गोंधळ झालेला आहे तो शांत बसायचा आहे. हेलो हबीब भाई किधर हो गए आप, आ जाइए जरा. अभिषेक और आदित्य दो अंपायर्स भेज दिए इस मैच के लिए प्लीज जरा. अंपायर्स यहाँ पे खाना खाते हुए. बघा राजन या मॅच साठी आपल्याला पंच पाहायला मिळतील आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय. विकी विकी बघा आता झालेल्या सामन्यामध्ये जो संघ जिंकलेला आहे त्यांनी कुठेच जायचं नाहीये, कारण यानंतर आपली लढत होणार आहे. विनर विनर असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांचा इशारा येतो आम्हाला. लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अभिषेक आणि नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत. चला दोन्ही संघाचे 12th मॅन आलेले आहेत आमच्या सोबत. यायचं प्लीज जरा. दिया 11 संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत आलेला नाहीये. पहिला चेंडू चल पटक्यान बस ये नाव सांग पटकन. बघा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय खानोके खान, सुलतान खान. पहिला चेंडू सुरेख चेंडू बॅकवर्ड्स केवर लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा होतोय. पहिल्या चेंडूवर आलेला षटकाराने स्वागत केलं जाते सुलतानचं. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. बघा पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलं जातं सुलतानचं. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये राहिलेल्या सर्व खेळाडूंची.
तुम्ही पाहू शकता डीप मिड विकेट मध्ये पाहताय जयेश पाटील असतील, त्यानंतर आपण पाहतोय त्याच्या समवेत काव कॉर्नर रिजन मध्ये देखील नामचीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नामचीन खेळाडूंचा भरणा असलेला संघ. सुरेख चेंडू होता यावेळेस, परफेक्ट यॉर्कर होता, त्याला देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेऊन काढलाय. चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण. 8 धावा धावफलकर आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी सुलतान यांच्या माध्यमातून आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्लोअर रन पद्धतीचा चेंडू. अनिकेतला चेंडू काहीच समजलं नाही. तू मैं विकेट धोक्यात. दोन्ही एंडला संधी होती परंतु अति घाई संकटात नाही. बघा जास्त घाई केली, विचार नाही केला नक्की कोणत्या एंडला थ्रो करावा. दोन्ही एंडला संधी होती फलंदाज बाद करण्याची, परंतु ही संधी हुकवली आहे, चुकवली आहे. पाहूया किती महाग ठरते ते. पुन्हा एकदा रिवर्सचा पावित्रा. यावेळेस मात्र चेंडू जसा पडला आणि हातभर वळण, इन स्विंग, ही सुलतानची ओळख आहे. चांगली गोलंदाजी हातावतो सुलतान, चांगल्या प्रकारचे चेंडू फेकतो मैदानामध्ये. जयेश पाटील. हा चेंडू उंचावरून मारलेला आहे, कव्हरच्या दिशेने पाठमोरा पाठलाग करता चेंडू. एक टप्पा चेंडू घेत सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला चौकार. प्रयत्न सुरेख आहेत परंतु प्रयत्नांना यश लाभत नाही, कारण दुपारचं सत्र आहे, हवेचा वेग सुद्धा त्या साईडलाच आहे. आणि अशा प्रकारे एका टप्प्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. बघा शेवटचा चेंडू शिल्लक असणार आणि तब्बल 12 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील पुढे सचर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते तिथे, रनआउटची संधी, परंतु कोणतीही घाई केली नाहीये. एका धावेवरती समाधान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा ऑन द स्कोर कार्ड. तेव्हा दत्ता वाडविंदे देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित होते, त्यांचा देखील आभार असेल. स्पर्धेमध्ये आलात आपण, शोभा वाढवली, चांगल्या पद्धतीचं काम आपण केलेलं आहे. 2 दिवसात सहयोग. बघा गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहते कौशल याला. कल्याणचा कोणच नाही दिसत, कल्याणचा कोण दिसत नाही. नाव देऊ का पाहिजे, साईड चांगली असलं माझ्या विकेट आले का नाही. कोणता नाव बघा या संघाचे पुरस्कार ते आपल्याला आता त्यांचे 12वे प्रतिनिधी आम्हाला माहिती देतात का दिया 11 विकी पाटील एक नाव असलेलं नाव आपण पाहू शकतो टेनिस क्रिकेटच्या पटलावर, कारण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून संघ पॅक केला जातो. भूमिक 11, पण आज त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या नावाने दिया 11 या नावाने संघ. पहिला चेंडू सुरेख चेंडू कट केलेला आहे. सुलतान होते, जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एकाच धावेवरती समाधान. नवीन असते तर बात ठीक आहे, नवीन नाही पण घालायला पाहिजे ना. बघा पहिल्या चेंडूवर सुरेख गोलंदाजी हाताळल्यानंतर थोडंसं आपल्याला विचार विनिमय करायला भाग पडले गोलंदाजाला. लेफ्टी फलंदाज यावेळेस जेपी आहेत, क्षेत्ररक्षक देते, चेंडू खाली येतील, फील्ड करतील, तत्पूर्वी एकच धाव. आणि आता मात्र अनेक स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात.
नेक्स्ट बॉल कौशलचा खेळून काढेल अनिकेत. वॉर शॉट क्रॅकिंग हेलिकॉप्टर ड्रॉ आपल्याला पाहायला मिळाला. या फटक्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी होतं. स्ट्रेट अँगलने आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु क्रॉस अँगलने जेव्हा आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने आपण हा फटका खेळताना पाहिला असता, एक मादक सौंदर्य होतं या फटक्यामध्ये. सुरेख चेंडू देखील होता कौशलचा, परंतु त्याहून सुंदर फटका सजवण्यात यश मिळालं त्या अनिकेतला आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले 21 वरती. बच्चा बच्चा बघा अभिषेक असतील ते म्हणजे फलंदाज, त्याचं नाव अभिषेक बच्चा असं त्यांना निकनेम आहे. थांबवलंय थांबवलंय आता कुठेतरी यावेळेस रिवर्सचा पावित्र्य कोल्हामध्ये चेंडू पंचांचा बोट आकाशात. अभिषेक बॅक टू द डगआउट्स. षटकाराचं चोख प्रत्युत्तर देत असताना पुढील चेंडूवरती जस्ट नामला रिप्लाय दिलाय. फलंदाज बाद होतोय अभिषेक बच्चा. तर नेक्स्ट फलंदाज आपल्याला मैदानात कोण जाताना पाहायला मिळतंय. बघा बघा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि खेळण्यासाठी खूप लांबून लांबून खेळाडू आपल्याला आलेले पाहायला मिळतात. आता मात्र आपल्याला पाहतात मैदानामध्ये अनिकेत उर्फ अंड्या, काळा चौकी परिसर ज्याने दणानून सोडलेला आहे तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल, कसा खेळ होईल, येणारी वेळच सांगेल आपल्याला. यावेळेस पहिला चेंडू लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. परिणामी स्वरूप चेंडू जातो निर्धाव. यष्ट्यांच्या मागे श्याम असतील, कोणतीही चूक करणार नाही. सुरेख यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत श्यामच्या माध्यमातून. स्लिपमध्ये सुलतान खान यावेळेस देखील खोला टाकलेला, यावेळी मात्र जेंटलमॅन पुश केलेला आहे. चेंडू चाललेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक फील्ड करतील तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला जाताना पाहायला मिळते 22 धावा. तब्बल 11च्या रन रेटने मला वाटतं धावा आतापर्यंत कुठून काढलेल्या आहेत. ज्या फलंदाजांनी मैदानामध्ये षटकारांनी चौकारांनी हाहाकार माजवलेला, अभिषेक बच्चा बाद झाल्यानंतर धाव आपल्याला थोडस मंद पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो गोलंदाज किरण पाटील, भिवंडी क्रिकेटचा क्वार्टर म्हणून ज्याला ओळखलं जातं, सावध गावाचं नाव जर एखाद्या खेळाडूने कोणी टेनिस क्रिकेट पटलावर उंचावरती नेऊन ठेवलं असेल तर तो असेल म्हणजे किरण पाटील. सुरेख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, सुरेख कामगिरी देखील त्याने त्या पद्धतीने केली आहे. पाहूया आता कशा प्रकारचा खेळ किरणच्या माध्यमातून होतोय. बघा किरणाला क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल, प्रत्येक गोलंदाज आपल्याला हवं तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सेट करत असतो, कारण त्याने गोलंदाजीच्या माध्यमातून तेवढा अनुभव घेतलेला असतो. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, थोडासा जेंटलमॅन पुश पाहायला मिळाला. सुलतान होते, चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोहोचू शकलो नाही. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. योगेश भालेकर यांच्या माध्यमातून
बघा आता लेफ्ट हँडेड फलंदाज जसा स्ट्राईक एंडवर आलेला आहे, क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला फेरबदल पाहायला मिळतोय खेळाडूंसाठी देखील आणि गोलंदाजीसाठी सुद्धा. यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी, यॉर्कर यॉर्कर यॉर्कर, ब्रह्मास्त्र वापरला होता किरणने. कोणतीच संधी दिली नाही फलंदाजाला. चेंडू जातो, परिणामी स्वरूप निर्धाव. किरणने आतापर्यंत तब्बल 2 चेंडू हाताळले. पहिला चेंडू हाताळल्यावर 1 धाव, नंतरचा चेंडू निर्धाव. यावेळेस मात्र जज केलं होतं चेंडूला. चेंडूची पाहणी केली, चेंडू आला, वाट पाहिली आणि नंतर चेंडूची वाट लावली. आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर केटचा देखणा नजाकत भरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने धावफलक 4 ने पुढे जाताना पाहायला मिळतोय. 27 धावा ऑन द स्कोर कार्ड. तू रॉंग करतोय टोटल, त्याच्या बाजूने बोल नको. पुढील चेंडू यावेळेस मात्र अतिरिक्त पेस, सर्वात जास्त गतीचा चेंडू आपण पाहिला. किरणच्या मागील 3 चेंडूंचा विचार केला तर टप्पा पडल्यानंतर स्वतः यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि चेंडू जाऊन थर्ड मॅनच्या दिशेने फील्ड होते. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय किरणचा. यावेळेस कोलाट टाकला होता. कॉर्नर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक देतात, फील्ड करतात तिथे. तत्पूर्वी 2 धावा, धावसंख्या आता 2 ने पुढे जाते. 30 ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. किरणच्या षटकातील शेवटचा चेंडू. बघा किरणच्या षटकाचं जर अॅनालायझिंग आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर आली सिंगल, तदनंतर परफ्यूम यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला, तदनंतर आले चौकार, मग पुन्हा एकदा सिंगल धाव एकवटली आणि डबल. आणि आता मात्र शेवटचा चेंडू. पाहूया काय होतं शेवटच्या चेंडू मागे. पुढे सरसावले होते परंतु लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, थोडस अपयशी ठरले आणि पुन्हा एकदा एका धावावर समाधान. बघा 3 षटक आतापर्यंत फेकून झालेत आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 31 धावा. आता मात्र स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक असणार आहे, भैरवीचे षटक. पाहूया कोणत्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे, कोणाच्या खांद्यावरील जबाबदारी दिली जाते आपल्याला पाहायला मिळेल. योगेश भालेकर, भावालेवीचा एक उत्कृष्ट गोलंदाज, परफ्यूम ऑलराऊंडर आपण म्हणू शकतो, तो खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, योगेश भालेकर. खोली बांधून घे ना तिकडे नक्की. तिकडे पण म्हणजे कसं पप्पा इथं असतो वरपला, अरे कधी तर काळात फोन करावं तर इकडे तिकडे पळतो यार. काय बोलायचं तुला, योगेश पंचांच्या उजव्या बाजूने हा चेंडू पहिल्यांदा जज केलं होतं योगेशला, स्लोवरून पद्धतीचा चेंडू हाताळलेला, त्यामुळे या चेंडूवर जास्त गती आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेवरती समाधान आणि धावफलक 1 ने पुढे 32. बघा गोलंदाजी जरी योगेश भालेकर करत असले तरी क्षेत्ररक्षण आपल्याला सुलतान खान यांच्या माध्यमातून सेट करताना पाहायला मिळतात. कारण संपूर्ण भारतभर नव्हे तर भारताच्या बाहेर जाऊन देखील स्वतःच्या नावाची छाप सोडणारा कोणी खेळाडू असेल आत्ताच्या घडीला या मैदानात तर तो असेल सुलतान खान. नेक्स्ट बॉल योगेश खोला टाकला होता,
चांगला कार्पेट ड्रॉप पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. एकच धाव आतापर्यंत. अरे ते सोड, तू इथल्या मॅची बघ ना. त्या काय त्या मॅची बघायला लागलो. दत्ता पावले, कौशल. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. स्लॉग ओव्हर मध्ये कोणताही हात खोलण्याचा चान्स दिला जात नाही. वॉट कॅच, जम्पिंग जॅक आपल्याला पाहायला मिळाला किरणच्या माध्यमातून. जॉन्टी रूट्स या प्रकारे झेल अशा घेत असतो. सर रवींद्र जडेजा देखील असतील. त्याच्यानंतर मोहम्मद कैफ यांची आठवण करून देणारा झेल टिपलेला आहे किरण पाटील याने. सुरेख झेल टिपलाय किरण. अभिषेक अंबोले. कुठलं आहे? अभिषेक बघा मला वाटतं ही मुंबईची साईड आपल्याला पाहायला मिळते आज सीमा रिसॉर्ट वरबगाव येथील मैदानामध्ये. अभिषेक आंबोले मॅन फ्रॉम दादर. धावफलकर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 33 ऑन द स्कोर कार्ड. सुलतान तुमच्यापर्यंत स्कोर बोर्ड पोहोचवला जातोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. यदा कदाचित या 3 चेंडूंवर एखादा मोठा फटका आला, षटकार किंवा चौकार, तरी पण एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचू शकतो समर्थ 11 हा संघ. पण पाहूया तो फटका मारण्याचं धाडस कोण करतंय ते. हो, लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबादची मागणी केली जाते आणि पंच राजन गुप्ता यांचा इशारा होते. फलंदाज बाद. वाईटच्या स्वरूपात एक धाव फलकावर लावली जाते. 34 नायगावरून आली का दादर? तो डॉट झाला, धावत गेला तिकडे. दादर मध्ये नायगाव एरिया आहे का? बघा नेक्स्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर काळे. हे देखील क्रिकेट विश्वामध्ये विचार केला तर दादर, परेल, बांद्रा या परिसरातील खेळाडूंचा विचार केला तर तिथल्या परिसरातील एकूण एक खेळाडू मला वाटतं या संघाच्या पुरस्कर्त्यांनी शोधून आणलेला आहे. धावफलक 34. पाहूया आता शेवटचे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत, कशा प्रकारच्या धावा करण्यामध्ये यश मिळते ते म्हणजेच मयूर काळे याला. गणेश गायकर असतील बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला जायला पाहताना मिळत आहेत. राऊंड अप करताना पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत अक्षय ठेटे देखील असतील. पहिला सामना जरूर जिंकलेला आहे, आपण कुठे जायचं नाहीये. यानंतर लगेच विनर अशी मॅच होणार आहे. सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हो, यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न केला, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या वाईडने वाढते 35. कारण योगेशला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, लेफ्टी फलंदाज आहे. वाऱ्याचा वेग सुद्धा त्याच दिशेने वाहतोय. यदा कदाचित मिस्टाईम जरी झाला तरी पण 6 धावा जाण्याचा धोका. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा झेल खाली किरण येत आहेत. सेफ हँड्स, झेल पकडला जातोय. फलंदाज होतोय फेल. अभिषेक आउट हुआ ना. मयूर आउट कोण झाला? आउट कोण झाला? बघा नेक्स्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे चैतन्य पाटील. आउट झाला मयूर. नवीन चैतन्य पाटील. लहरी. चैतन्य पाटील उर्फ लहरी. बघा निकनेम काय म्हणजे मला वाटतं हे लहरी खेळाडू आहे. जर याच्या मनामध्ये विचार आला, लहर आली तर कहर करू शकतो. पाहूया तशा प्रकारची कामगिरी करतोय की नाही. जर कॉम्प्रो केला ना तर मग यांची एंट्री बंद होती. ते लक्षात घेऊ. सुलतानला एंट्री नाही देणार इकडे. कोणी पण मॅच उडवलं. कॉम्प्रो रूल आहे इथला. आपला मला तर तसे पण येतील रे. आपला रोल नाही तो.
किती बॉल झाले? बघा 4 चेंडू फेकलेत योगेश भालेकरांनी, शेवटचे 2 उर्वरित चेंडू. हो, ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेतोय, स्विंग होतो चेंडू आणि थेट यष्टीरक्षक श्याम चौधरी यांच्या हातात जाऊन विसावतोय. श्याम चौधरी भिवंडीचा एक बेताज बादशाह लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट इनिंग मध्ये. हो, पायात टाकलेला यावेळेस क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे थोडं फंबल पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तिथे होते. कोण आहे तो? कोण होता रे तो? बघा, क्षेत्ररक्षकाचं तिथे आपल्याकडे नाव पुतलं जात नाही. प्रयत्न सुरू केला होता, एकदम नक्कीच वाचवले आपल्या संघासाठी. धावफलक जाऊन पोचले 36 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या करण्याची असेल ते 37, म्हणजे तब्बल 9.25च्या सरासरीने धावा गोटाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर दिया 11 संघाला. कमान सुलतान याचा मैदानाच्या बाहेर वेळ वाचवायचा आहे तरच पुढील मॅच 3 ते 4 ओव्हरच्या आपण करू शकू. बघा, दिया 11 संघाचा विचार केला तर आपल्याला 1 से 1 दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. किरण पाटील, कौशल पाटील, श्याम चौधरी, योगेश भालेकर देखील असतील, जयेश पाटील देखील असतील, विनीत माळी, सूरज खेने आणि नाही सुलतान खान. बघा, स्विंग किंग सुलतान खान आपल्याला पाहायला मिळते. यांच्या माध्यमातून संघाची बांधणी केली. मला तर भिवंडीचे टॉप 11 खेळाडू खेळून खेळत आहे सुलतान. यापुढील समालोचक माझे मित्र असतील. टिटवाळा कोंडरीचा एक बुलंद तोफ पहाडी आवाज याचा विश्वास जिंकणे सर. धन्यवाद मडीजी धुमाळ्यांना आपण ऐकलं मागील इनिंग मध्ये. पुनश्च सर्वांचं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत असेल. भुवर महाराज चषक 2025 मध्ये आफ्टर द लंच ही स्पर्धा आपण पाहतोय. ही मॅच मधाच्या आतमध्ये दिया 11 त्यांच्या अगेन्स्ट समर्थ 11 अशी मॅच मधाच्या आतमध्ये. समर्थ 11 संघाने धावसंख्या धावफलकावरती जोडली ती म्हणजे तब्बल 36 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 37 धाब्यांची आवश्यकता असेल. चला आपण मॅचला सुरुवात करायची प्लीज. सलामीशी थोडी मधाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. मधाच्या आतमध्ये श्याम चौधरी आणि त्याच्या सोबतीनं प्रणवला आपण पाहतोय. ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. जिंकण्याचं समीकरण 37 धावा इथून मात्र वाढवायच्या आहेत. 24 चेंडू 37 धाब्यांची आवश्यकता. आज सुपर संडे आणि त्या अनुषंगाने अनेक क्रिकेटचे चाहते या क्रीडांगणावरती मासचा आनंद घेत आहेत.
चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढील मॅच विनिंग विनिंग आहे का मनीष? विनिंग विनिंग म्हणजे एकच राहिले. ती निघलीच पहिल्या शहरातून क्वार्टरला गेली पण ती 3 मॅच झाल्या त्यांच्या. किती मॅच बाकी आहेत? आता हिच्यानंतर एक मॅच नाही फायनल दोनच मॅच संपला. संपला नाही मग आता याच्यानंतर एक विनिंग विनिंग नंतर ती पहिली विनिंग आणि दुसरी विनिंग 2-3 मॅच आहेत नंतर 3 मॅच आहेत त्यानंतर आधी चला आपण मॅचला सुरुवात करायची. प्लीज थोडस वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये क्रिकेटचा हा महापर्व आपण पाहतोय. अतिशय मानाची सन्मानाची ही स्पर्धा देखील आहे. भुल्लर महाराज चषक 20-25. बाबू बॉलर कोण आहे? आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळायचं बॅटर अभिषेकला आपण पाहतोय. अभिषेक गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. अभिषेक बच्चा ऑन दी मार्क आणि स्ट्राईक हँडला असा बॅटर प्रणव आणि त्याच्या सोबतीने नॉन स्ट्राईक हँडला श्याम चौधरी. इथे मात्र हा चांगला नक्कीच कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. जिंकण्याचं समीकरण 37 37 धावा बनवायच्या. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एका बाजूला धिया 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट समर्थ 11. पहिला चेंडू ऑन द मार्क अभिषेक बच्चा. ओ क्या बात आहे. चांगला चेंडू होता मधाच्या आतमध्ये. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होतो तदबरा एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. 37 37 धावा इथून मात्र जरूर वडवायशात. बरं त्याचा पाठला कशा पद्धतीने मधाच्या आतमध्ये केला जाईल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. इंडिया पाकिस्तान मॅच देखील सुरू आहे. 2 विकेट्स आतापर्यंत पाकिस्तानशी बाद झालेत 52 वरती. चांगली सुरुवात भारतीय संघासाठी देखील पाहायला मिळते. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्या अनुषंगाने नक्की चांगला असा दिवस देखील असेल. आणि आज आपण पाहतोय भुल्लर महाराज चषक आणि या चषकाच्या वतीनं आज अनेक क्रिकेटचे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ओपनची लॉट ओपनच्या ही स्पर्धा आपण पाहतोय आजचा दिवस. ओ क्या बात आहे. स्विच हिट श्याम चौधरीचा हा क्लास. पहिला चेंडूवरती चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. धमाकेदार चौकार. चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती श्यामच्या माध्यमातून चौकाराच्या मतीला धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 37 37 धावा बनवायच्यात. आणि आता मात्र चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डीजे मास्टर आपण कुठे असाल तर आपण लगेचच या. ओ क्या बात आहे. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी हिट करून गोलंदाजी करत असताना थोडीशी लेन खेचली. शॉर्ट लेन चेंडू मधाच्या आतमध्ये अभिषेक बच्चाने हाताळला आणि इथे मात्र त्याच्यावरती हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली सुरुवात. आता मात्र दमदार सुरुवात मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिया 11 त्यांच्या अगेन्स्ट समर्थ 11 अशी ही माशा. सुलतान यांनी चांगला संघ आज बिल्डअप केला या मार्च साठी. हो बॅक ऑफ दे चेंडूला पिच केलं होतं. इथे मात्र पल्लू स्कोप फक्त दिशा दिली आहे. चेंडू नॉन स्टॉप सीमारेषा पार. थर्मान बाउंड्री लाईनच्या दिशेनं धमाकेदार चौकार. जितकी चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे तितकी चांगली फटकेबाजी श्याम चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार त्याच्या बॅट मधून येतोय. फक्त दिशा दिली आणि त्या अनुषंगाने गतीचा पुरेपूर वापर करत असताना मधाच्या आतमध्ये असं बॅटर श्याम चौधरीला पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज अभिषेक बच्चा पुनश्च सज्ज होईल रिव्हर एंड करणं. ओ स्विच हिट. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. बॅटच्या रडार मध्ये चेंडू वारंवार येतात आणि हा देखील जातोय सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. सलगचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 5 चेंडू फेकले. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 37 धावा जरूर बनवायच्यात परंतु सुरुवात दमदार राहिल्या दिया 11 या संघाशी.
सातत्याने चांगली फटकेबाजी पाहायला मिळते श्याम चौधरीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू या षटकातील. पुनश्या इथे मात्र क्या बात आहे, खम्मालीचा झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. फलंदाज होते बाद श्याम चौधरी. बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता अतिशय सुरेखरित्या आज झेल पाहायला मिळाला मोहितच्या माध्यमातून. शॉट थर्डमॅन लावते आणि इथे मात्र हा चांगला झेल मोहितने टिपला. श्याम चौधरी या चांगली फटकेबाजी करत होतो, त्याला मात्र डगआउटच्या आशाला आता मात्र परतवला. असं वाटलं होतं काही क्षणासाठी की हा चौकार येईल, परंतु इथे मात्र चांगला कमबॅक. विजेंद्र पाटीलला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी केली होती श्याम चौधरीनं देखील आणि विचार केला काही क्षणासाठी असं वाटलं देखील होतं की हा चौकार असेल, परंतु कमालीचा झेल टिपला आणि इथून मात्र फलंदाज बाद झाले. विजेंद्र पाटील न्यूमान मधाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती. पहिल्या षटकामध्ये अभिषेकच्या गोलंदाजीवरती 13 धाबा आल्या. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धाबा बडवायच्या त्या म्हणजे 24. चैतन्य पाटील नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 24 धाबा बनवायच्या. क्या बात आहे, तेज स्तराला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धाबा कंप्लीट. चांगली कामगिरी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून चांगलं कॉलिंग देखील पाहायला मिळालं. एका बाजूला विजेंद्र, त्याच्या सोबतीनं प्रणवला आपण पाहतोय. दोन धाब्यांच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे मात्र आणखी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज माघारी परतेल. प्रणव बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये चैतन्यच्या माध्यमातून. जयेश पाटील गोल्डन हार्ट पडसालीन भिवंडी टायगर अभि जिंदा आणि आता मात्र चांगली फटकेबाजी त्याला करावी लागेल, ज्या फटक्यांसाठी त्याची ओळख आहे. परंतु दमदार गोलंदाजी चैतन्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडूवरती 2, तदनंतर मात्र विकेट्स घेतले आहे आणि न्यूमॅन मधाच्या आतमध्ये जेपी ऑन द मार्क. ओहो क्या बात आहे, कमालशी गोलंदाजी. अत्यंत वेग, प्रचंड वेग या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो. चेंडू पर्यंत अतिरिक्त उचली प्राप्त करतो. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चैतन्य पाटीलला लेदर क्रिकेट नेहमीच खेळत असतो आणि आज तोच अनुभव या मॅच मध्ये आणि या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. जेपी पुणेशा सज्ज ऑन द मार्क. ओहो इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावबाची संधी, डायरेक्ट हिट देखील झालाय आणि आज फिंगर अप. ओ हिट
फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर पदार्थ आतमध्ये दाखल होत आहे. पार्टनरचं नाव प्लीज आपण आपल्यापर्यंत पोहोचवायचं. सुल्तान भाई बैट्समैन का नाम हमारे यहाँ पे प्लीज रिक्वेस्ट. यस कल्पेश आहेत. कल्पेश दाखल होतोय मधाच्या आतमध्ये. ओ क्या बात आहे. कल्पेश साठी हा पहिला चेंडू पल्लू स्कोप कमालीचा स्ट्रोक. चेंडू फरर होतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धमाकेदार चौकार पाहिजे तेवढे. कल्पेश जाधवला आपण पाहतोय मान फ्रॉम बादशाही आणि त्याच्या बॅट मधून हा पहिलाच करारा जवाब चौकार पाहायला मिळाला. चौकारानं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 धावफलकावरती चैतन्य कमालीची गोलंदाजी करत होता मधाच्या आतमध्ये. परंतु इथे मात्र अगदी हिट केलं त्याला आणि त्याच्यावरती अगदी पल्लू स्कोपचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार मिळाला कल्पेशला देखील. चांगलं बॅटल जरूर प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल कारण की दोन्ही तितक्याच ताकदीचे हे बलाढ्य संघ आता मात्र या क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एकमेकांच्या समवेत क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा नक्कीच या ठिकाणी मात्र सादर करतात. गोलंदाज पुनश्च तयार होईल. चैतन्य याने चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्या समोर आज बॅटर कल्पेश जाधव त्याच्या बॅट मधून एक चौकार देखील आला. हो कल्पेश साठी हा चेंडू लेन खेचली होती. पंचांनी नक्कीच या ठिकाणी मात्र निर्णय पोहोचवायचा आमच्यापर्यंत. डिस्कस करतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील कारण की आमचे ऑफिशियल पंच लंच करत होते आणि या मॅच साठी नक्कीच आपण पाहिलं तर हे 2 पंच आपण पाहतोय. तिसरे पंच आमचे या ठिकाणी आहेत.
चला आपण बाजूला व्हा. प्रेक्षकांनी प्लीज आपण बाजूला व्हा आणि नक्कीच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्लीज आपण बाजूला व्हा कारण की आमचे ऑफिशियल अंपायर्स चेक करतील प्लीज आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. येस 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. हा वाईड नसेल, 1 बाउन्स दिला जाईल. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम चेंडूवाला इथे मात्र हा डॉट आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये बनवायच्या धावा त्या म्हणजे 18 धावा. 12 मध्ये 19 जरूर आलेत, 12 मध्ये अजूनही 18 बनवायच्यात. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 18 धाब्यांची आवश्यकता असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज सज्ज होईल. आदित्य आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे चैतन्यची देखील, परंतु ॲज अ बॅटर मधाच्या आतमध्ये कल्पेश देखील सज्ज आहे. त्याच्या सोबतीनं जयेश पाटील देखील आहे. 12 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता आहे. 9.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील दिया 11 या संघाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगलं आक्रमण करावं लागेल कारण ही दोन्ही चांगले दिग्गज बॅटर आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाज आदित्यला आपण पाहतोय. आदित्य इथे मात्र सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि समोर आज बॅटर जयेश पाटील, मन इन एक्सपिरियन्स. आणि आता मात्र चांगला संघर्ष पाहायला मिळेल. हो, फुलटॉस चेंडू आहे आणि इथे मात्र या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला. चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. जयेश पाटीलच्या बॅटमधून ब्लास्ट षटकार.
कारण की आपल्याकडे 2 कॅमेरा नाहीत अँगल समजण्यासाठी. या गोष्टीची सूचना आम्ही आधीच दिली होती की एकच कॅमेरा अँगल आहे आणि तिथून लगेचच सांगणं इतकं सोपं नाही आहे. येस, फलंदाज बाद असेल. अंपायरने रिव्ह्यू कॅन्सल केला होता ऑनफिल्ड अंपायर्सनी, परंतु तिसरे अंपायर शेक करत होते. चला आपण मॅच ऑन करायच्या. क्लीन बोल्ड झालेत. षटकाराला तज्ञ मात्र क्लीन बोल्ड. तेच आपण चला निर्णयाला मान्य करायचा प्लीज जेपी, कारण की हे ऑफिशियल पंच नाही आहेत. कारण की ऑफिशियल पंच आपले लंच करत होते, त्या अनुषंगाने एका मॅच साठी या पंचांनी थोडीशी आपल्याला देखील हेल्प केली होती. त्या अनुषंगाने आपण देखील थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे सुलतान भाई प्लीज, कारण की ऑफिशियल पंच नाही आहेत जेपी. चला आपण थोडस सहकार्य करा सुलतान भाई. 10 चेंडू मध्ये अजूनही 12 धाब्यांची आवश्यकता. हे आपल्या ऑफिशियल पंचाच्या अनुषंगाने आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय, कारण की लंच करत होते आपले ऑफिशियल पंच. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. चला 10 चेंडू मध्ये अजूनही 12 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. चला अंपायर्सनी जो निर्णय आपण नक्कीच द्याल तो त्याच्यावरती आपण देखील ठाम राहा. चला आपण मॅच ऑन करायच्या. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल आणि नवीन बॅटर बराचशा आतमध्ये दाखल होतील. अजय पाटील मान फ्रॉम बरोडी. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावा बनवायच्या आहेत. मागील चेंडूवरती षटकार, तदनंतर मात्र क्लीन बोल्ड. चला मॅच ऑन करायच्या. अजय पाटील बाहुबली आणि इथे मात्र आता 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ऑन द मार्क. पुनश्च आपल्याला पाहायला मिळेल आदित्य.
10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावेंची आवश्यकता. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते आणि इथे मात्र यस पाहावं लागेल, एकच धाव फलकावरती जोडली जाईल. येस जिंकण्यासाठी आता मात्र 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. हो क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या अव्वाक्याच्या दूर, चेंडू फॉरर होतोय सीमारेषा पार, बिग हिट षटकार. आता जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावेंची आवश्यकता. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र अवघ्या 5 धावेंची आवश्यकता. चांगला फटका एक्झिक्यूट केला मधाच्या आतमध्ये कल्पेशने, मागील चेंडूवरती चौकार देखील आला होता. तदनंतर मात्र हा षटकार डीप पॉइंटच्या दिशेने षटकार आला. कमालीचा स्ट्रोक, इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती हा षटकार. अवघ्या 5 धावेंची आता मात्र आवश्यकता असेल जिंकण्यासाठी दिया 11 या संघाला. कमालीचं प्रदर्शन आतापर्यंत राहिल्या, दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. हो इथे मात्र चांगला तेज तरार चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील, तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 34 या आकड्यावरती. आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 3 धावेंची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये बनवायच्या 3. चांगली फटकेबाजी देखील केली कल्पेशनं, एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. त्याच्या जोरावरती मॅच मध्ये नक्कीच फाईट पाहायला मिळते. पल्लू स्कोप करण्याचा प्रयत्न होता, बॅक ऑफ द चेंडूला पिच केला आणि त्याच्यावरती हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आता मात्र अंतिम 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. यस डीजे हात थरार आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ आतापर्यंत राहिल्या दोन्ही संघांच्या माध्यमातून. ओ स्वीट करण्याचा मनसुबा आखला होता, एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये, परंतु तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर इज लेवल आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. हो चांगली गोलंदाजी, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं, थोडीशी लेन खेचली होती. चेंडू पळंतर गुडलेन स्पॉट मधून अतिरिक्त उचली प्राप्त झाल्याने सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. आणि आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. ओ क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. तेज थरार चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
वार पे पलटवार पीठ पोट्या जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि इथे मात्र 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता असेल. ओ क्या बात आहे. इथे मात्र यष्टीरक्षक बीट झाले आणि तत्पूर्वी हा विजयाचा चौकार येतोय आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलाय दिया 11 टीमनं. दिया 11 टीमचा खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक समर्थ 11. विनर विनर अशी मॅच असेल. पुढे 3 षटकांची ती मॅच असेल आणि टॉस साठी विनंती करेन रमन 11 संघाचे संघनायक आणि त्याचबरोबरीनं दिया 11 संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगतच या. दिया 11 टीमचे संघनायक आणि त्याचबरोबर रमन 11 टीम